हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट पाहत राहा. जान्हवी आणि राजवीर आज पुन्हा जान्हवीच्या बेडवर एकत्र झोपले होते. जान्हवीचं डोकं राजवीरच्या छातीवर टेकलेलं होतं आणि तिचा एक हातही त्याच्या छातीवर ठेवलेला होता. दोघेही शांतपणे गप्पा मारत होते. तेवढ्यात अचानक जान्हवीला काहीतरी जाणवलं आणि ती घाईघाईने उठून बसली. आता तुम्ही घरी जा, खूप उशीर झाला आहे, जान्हवी राजवीरला म्हणाली. जान्हवी अशा अचानक उठून बसल्यामुळे राजवीरही उठून बसला. अचानक काय झालं तुम्हाला मी जान्हवी? राजवीर आश्चर्याने विचारतो. काहीच नाही, आता तुम्ही घरी जा, खूप उशीर झाला आहे आणि मला झोपही येते, जान्हवी थोडी टाळाटाळ करत म्हणाली. मला खरंच कधीच तुमचं कळत नाही. आत्तापर्यंत नीट बोलत होतो आणि आता अचानक मला जायचं, असं काय झालं? राजवीर नाराजीने म्हणाला. आता जा ना, तुम्ही डिनरसाठी आला होतात, डिनर झालं आहे, त्यामुळे तुम्ही घरी जायला हवं. जान्हवी ठामपणे म्हणाली. हो, चाललोयच, मला इथे थांबण्याची काही हौस नाही, असं म्हणत राजवीर रागात उठला, आपला कोट उचलला आणि खोलीबाहेर निघून गेला. यात रागावण्यासारखं काय आहे? मी काही चुकीचं बोलले असं तुम्ही वागताय, जान्हवी त्याच्या रागावर स्वतःची बाजू मांडत म्हणाली. चूक नाही, पण काही बरोबरही बोललेली नाहीस, राजवीर तिच्याकडे न पाहता म्हणाला. यात नेमकं चूक काय आहे? तुम्हीही जाऊन आराम करा, मलाही झोपू द्या, तुम्हीही थकले असालच ना, जान्हवी विचारत म्हणाली. राजवीर निघू लागला तेव्हा जान्हवीनं त्याला मागून थांबवलं. असं का रागवताय? मी एवढं काय चुकीचं बोलले? थांबा ना, ऐका तरी. सर, ऐका ना, जान्हवी मागून हाक मारत म्हणाली. तुम्ही झोपून जा, तुम्हाला झोप येते, मी तुम्हाला अजून त्रास देणार नाही, मला ऑफिसमध्ये भेटा, असं म्हणत राजवीर जान्हवी समोर उभा राहिला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलला. तुम्ही मला धमकावताय का? जान्हवीनं विचारलं. तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा, मला त्याचा काही फरक पडत नाही, राजवीर थंडपणे म्हणाला. ठीक आहे, तुम्हाला घरी जायचं होतं ना, मग एवढं नाराज होण्याचं कारण काय? जान्हवी म्हणाली. मी नाराज नाही आणि आता माझा रस्ता सोडा, असं म्हणत राजवीर पुढे निघाला. पण जान्हवी अजून काही बोलणार इतक्यातच राजवीरनं तिला बाजूला सारलं. दरवाजा उघडला आणि बाहेर निघून गेला. जा ना, मी घाबरत नाही, धमकी देताय जणू काही. राजवीर निघून गेल्यावर जान्हवी मागून ओरडत म्हणाली. किती विचित्र माणूस आहे, एवढ्याशा गोष्टीवर इतका राग. आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होतात. काय झालं यांना कुणास ठाऊक, जान्हवी स्वतःशीच पुटपुटली. आज राजवीर आपल्या बॉडीगार्ड सोबत आला नव्हता. जान्हवीच्या सांगण्यावरून तो एकटाच आला होता. त्याने गाडी स्टार्ट केली आणि जान्हवीच्या सोसायटी बाहेर निघून गेला. ही मिस जान्हवी सुद्धा ना, मला कधीच समजणार नाही. एक क्षण छान वागतात आणि पुढच्या क्षणी वाटतं यांच्याशी बोलायलाच नको. माझा वेळ आणि डोकं दोन्ही खराब होतं. फारच विचित्र मुलगी आहे, असं म्हणत राजवीर गाडी चालवत स्वतःशीच बोलत होता. मॅडम, आजकाल राजवीरची सिक्युरिटी खूपच कमी झाली आहे. कधी कधी तर तो बॉडीगार्ड शिवायही फिरतो. त्याच्यावर हल्ला करवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. वाचवायला कुणीच नसेल, त्याचं मरण अटळ आहे. खिडकीजवळ उभ्या असलेल्या एका बाईशी रवी बोलत होता. पण 2 कोटींची व्यवस्था कुठून करू? माझ्याकडे 1 कोटी ॲडव्हान्सही नाही, तो मेल्यानंतर 10 कोटी देईन, ती बाई म्हणाली. मॅडम, मी दुसऱ्याशी बोललोय, तो हे काम 1 कोटीत करेल, 50 लाख ॲडव्हान्स आणि 50 काम झाल्यावर. त्याचं रेकॉर्डही खूप चांगलं आहे. याआधी अनेक लोकांना वर पाठवले, अंडरवर्ल्डमध्येही ओळख आहे त्याची, रवी माहिती देत म्हणाला. ठीक आहे, मला 2-3 दिवस द्या, मी पैशांची व्यवस्था करून देते, ती बाई म्हणाली. हो मॅडम, असं म्हणत रवी तिथून निघून गेला. इकडे अर्जुन मिशाच्या केसातून हात फिरवत तिच्या कपाळावर हलकेच किस करतो. मिशा अर्जुनच्या मिठीत होती. तिने आपलं तोंड त्याच्या छातीवर लपवलं होतं.
तेवढ्यात तिची नजर अर्जुनच्या छातीवर पडते, जिथे हलक्याशा ओरखड्याच्या खुणा होत्या. हे काय झालंय? मेषा काळजीने विचारते. तुमच्या बांगड्यांनी लागले मला, अर्जुन हसत म्हणतो आणि तिच्याकडे पाहतो. मेषाकडे पाहत अर्जुन म्हणाला, तुम्ही आधी का सांगितलं नाही? मेषा त्याच्याकडे पाहून म्हणाली, तुम्हीच तर सांगायला हवं होतं ना. अर्जुन हसत म्हणाला, तेव्हा इतकं लक्षातच कुठे आलं होतं? प्रेमात असं थोडंफार चालतंच मेषाजी. मेषा थोडी लाजत म्हणाली, पण तरी सुद्धा सगळं लालेलाल झालं आहे. काही हरकत नाही, अर्जुन सहजपणे म्हणाला. तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्याही अंगावर असेच निशाण सापडतील अर्जुनजी. मेषा इतकंच बोलली आणि लाजून खाली पाहू लागली. तिला लाजताना पाहून अर्जुन मोठीशी स्माईल देत म्हणाला, तुम्ही तर अगदी लहान सहान गोष्टींवरही लगेच लाजता. थोड्या वेळाने मेषा म्हणाली, मला भूक लागली आहे. अच्छा, अर्जुन म्हणाला. आता भूक लागली? मी विचारलं तेव्हा नाही का म्हटलं? तेव्हा भूक नव्हती, मेषा उत्तरली. आता एवढी मेहनत घेतली आहे त्यामुळे भूक लागली आहे. काय काय? अर्जुन खोडकरपणे म्हणाला. मेहनत? पुन्हा सांगा जरा, तुम्ही नेमकं काय केलं? असं का बोलताय? मेषा नाराज होऊन म्हणाली. सत्य सांगा, अर्जुन हसत म्हणाला. आता काय करू? मेषा म्हणाली. भूक लागली आहे बस. अर्जुन थोडा विचार करून म्हणाला, आता काही खायला उरलेलं नाही. तेव्हाच सांगितलं असतं तर मी तुमच्यासाठी एक पोळी ठेवली असती. तेव्हा मला थोडीच माहिती होतं की नंतर भूक लागेल, मेषा म्हणाली. आईने तुमच्यासाठी जेवण केलं होतं, पण ते ऐश्वर्याला दिलं. मग मी काय खाऊ? मेषा हताशपणे म्हणाली. मी दूध गरम करून आणतो, अर्जुन म्हणाला. दूध? मेषा ओरडली. मेषाने तोंड वाकडं केलं. हो, अर्जुन म्हणाला. आता दुसरं काहीच नाही आणि मला तरी काही बनवता येत नाही. पण मला दूध नको आहे, मेषा हट्टाने म्हणाली. थांबा, अर्जुन अचानक म्हणाला. काकींनी हलवा दिला होता, मी आत्ताच गरम करून आणतो. इतकं बोलून तो कपडे घालून किचनमध्ये गेला आणि मेषासाठी हलवा गरम करून आणला. घ्या मेषाजी, अर्जुन तिच्या हातात वाटी देत म्हणाला. थँक्स, मेषा म्हणाली. मेषा म्हणत हलवा घेते. मोस्ट वेलकम. अर्जुन तिच्या गालावर हलकासा किस करत म्हणाला. इकडे जान्हवीला राजवीर रागावून निघून गेल्यामुळे फार वाईट वाटत होतं. काय माहिती अचानक यांना काय होतं? ती स्वतःशीच बोलत होती. मी तरी काही चुकीचं बोलले की एवढा राग आलाय? तेवढ्या तिची नजर राजवीरनं आणलेल्या पिशवीकडे गेली. ती थोडी पुढे गेली, पण लगेच स्वतःलाच थांबवत म्हणाली, ते म्हणाले होते की माझ्यासाठी नाही, दीदींसाठी आणलं आहे. मला पाहायचंच नाही. ती पिशवी पुन्हा जागेवर ठेवते, पण मन स्वस्थ बसू देत नव्हतं. एकदा पाहून घेते तरी काय फरक पडतो, ती मनात म्हणाली. फक्त पाहते, काही बिघडणार नाही. जान्हवीने पिशवी उघडली. चॉकलेट्स, ती आश्चर्याने म्हणाली. दिसायला तर खूप छान आहेत. एक खाल्लं तर काय होतं? ती एक चॉकलेट घेऊन खाते. खूपच चविष्ट आहे, ती स्वतःशी म्हणाली. नाही तर त्यांची चॉईस तर काय कायमच खराब असते. जान्हवी आपल्या रूममध्ये जाऊन बेडवर आडवी झाली. आता ऑफिसमध्ये राग काढणार ती कुरकुरत होती. नेहमीच आपली पावर चुकीच्या पद्धतीने वापरतात. राजवीर गेल्यापासून ती अस्वस्थ होती.
तिला ना तो जवळ होता हवा होता, ना त्याच्यापासून पूर्णपणे दूरही राहायचं होतं. राजवीरही घरी पोहोचला होता. त्याने अंघोळ करून कपडे बदलले आणि लॅपटॉप समोर बसून काम करू लागला. बराच वेळ काम केल्यानंतर त्याने घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 11 वाजले होते. त्याने लॅपटॉप बंद केला. डोक्याला तेल लावून पाहतो. तो स्वतःशीच म्हणाला, कदाचित झोप येईल. तो किचनमध्ये गेला. तेल कुठे असेल? तो पुटपुटला. हे माझं किचन आहे, पण सामान कुठे आहे ते फक्त मीच जान्हवीला माहिती. त्याने इकडे तिकडे पाहिलं, पण तेल काही सापडले नाही. काय करू? तो विचारात पडला. ती म्हणाली होती की किचनमध्येच आहे, पण मला दिसत नाही. फोन करू का? उशीर झालाय, कदाचित झोपली असेल. थोडा विचार करून तो म्हणाला, तरी एकदा कॉल करून पाहतो. उचलला तर ठीक, नाही तर. तो रूममध्ये जाऊन फोन घेतो आणि जान्हवीला कॉल लावतो. जान्हवीचा मूड आधीच खराब होता. ती बेडवर पडून होती, पण झोपलेली नव्हती. फोन वाजताच ती चिडून म्हणाली, अर्ध्या रात्री कोण त्रास देते? तिने फोन पाहिला. स्क्रीनवर राजवीरचं नाव झळकत होतं. आत्तापर्यंत फोन न उचलायच्या मनस्थितीत असलेली जान्हवी लगेचच उठून बसली. हे एवढ्या रात्री मला का फोन करतायत? ते स्वतःशीच म्हणाली आणि पटकन कॉल उचलला. 2-3 वेळा रिंग वाजल्यानंतर जान्हवीने अखेर फोन उचलला. हॅलो. फोन उचलताच ती म्हणाली, तू अजून झोपली नाहीयेस? मी जान्हवी. मला तर म्हणत होतीस की मला जायचं आहे कारण तुला खूप झोप येते आणि तू अजून जागीच आहेस. जान्हवीचा आवाज ऐकताच राजवीर तिला टोमणा मारत म्हणाला, तुम्ही फोन फक्त हे तपासण्यासाठी केला आहे का की मी झोपले की जागी आहे? जान्हवीनं विचारलं. नाही, मी दुसऱ्याच कामासाठी फोन केला होता. राजवीर शांतपणे म्हणाला. मग सांगा ना, का फोन केला होता? जान्हवी म्हणाली, आधी हे सांगा, तुम्ही अजून जाग्या का आहात, झोपल्या का नाहीत? राजवीरने प्रश्न केला. मी झोपायचा प्रयत्न करत होते, पण मला झोपच येत नव्हती, जान्हवी उत्तरली. हे मी मानूच शकत नाही की तुम्हाला झोप येत नव्हती, राजवीर म्हणाला. का? मी माणूस नाही का? तुम्हाला काय काम आहे ते सांगा, जान्हवी थोडी चिडून म्हणाली. हो, ते तेल कुठे ठेवलं आहे ते विचारायचं होतं, राजवीर म्हणाला. कोणतं तेल? जान्हवीनं विचारलं. तेच जे तुम्ही माझ्या डोक्यावर लावलं होतं आणि मला लगेच झोप लागली होती, राजवीर सांगत म्हणाला. ते किचनमध्ये ठेवलं आहे, जान्हवी म्हणाली. किचनमध्ये नेमकं कुठे? राजवीरने पुन्हा विचारलं. सिंकच्या वरच्या ड्रॉवरमध्ये, जान्हवीनं सांगितलं. मी पाहिले, पण मला तिथे दिसलं नाही, राजवीर म्हणाला. पुन्हा नीट पहा, ऑरेंज रंगाची बाटली आहे, जान्हवी म्हणाली. अच्छा, ह्या बाटलीतलं तेल आहे का? राजवीर म्हणाला. हो, जान्हवीने उत्तर दिलं. मला काहीतरी वेगळंच वाटलं होतं. बरं ठीक आहे, तुम्ही झोपा, गुड नाईट. मला तेल सापडलं, राजवीर म्हणाला. हो, आधी गरम करून घ्या, जान्हवी म्हणाली. हो, एवढंच म्हणून राजवीरने उत्तर दिलं. गुड नाईट, जान्हवी म्हणाली. गुड नाईट, राजवीर म्हणाला आणि दोघांनी फोन ठेवला. माझी झोप उडून स्वतः गुड नाईट म्हणतोय, जान्हवी स्वतःशीच पुटपुटली. हे तर अगदी समोरच ठेवलं होतं, मला कसं काय दिसलं नाही? तेलाची बाटली उचलताना राजवीर म्हणाला. तेल गरम करून तो आपल्या खोलीत गेला. छे, याचा वास किती घाण आहे, पण लावणं तर भाग आहे, कसंही करून लावतो. एकदा झोप लागली की काहीच कळणार नाही. तेलाच्या वासामुळे त्रास होत असतानाही राजवीर डोक्यावर तेल लावत होता. त्याने नाक दाबून धरलं होतं. असं वाटतंय की या वासामुळेच मी मेलो तर. तो कसा बसा तेल लावत बडबडला. फक्त एकदाच लावून झोप लागली पाहिजे,
मग मी मिस जान्हवीशी बोलणारच नाही. तो स्वतःशीच पुटपुटला. तेल लावल्यानंतर तो बेडवर आडवा झाला. वास येऊ नये म्हणून त्याने उशी चेहऱ्यावर ठेवली, पण बराच वेळ झाला तरी झोप काही येईना. चिडून तो उठला. बस, आता नाही सहन होत. स्वतःला कितीही छळलं तरी उपयोग नाही. पुन्हा अंघोळ करावीच लागेल, असं म्हणून राजवीर पुन्हा अंघोळ करून आला. त्याने बेडशीट बदलली आणि खोलीत रूम फ्रेशनर फवारला. तेलाचा काहीच उपयोग नाही वाटत. डॉक्टर बरोबरच म्हणत होता. हार मानत तो पुन्हा बेडवर आडवा झाला. मेषा अर्जुनच्या मिठीत आडवी होती. मेषाजी, असं चाललं तर आपल्याला एकत्र वेळच मिळणार नाही. अर्जुन तिच्या पाठीवर बोट फिरवत म्हणाला. पण आपण एकत्रच तर आहोत. मेषा अर्जुनच्या छातीवर डोकं ठेवून त्याच्याकडे पाहत म्हणाली. मी संध्याकाळी घरी येतोय, तेव्हा तुम्ही कुणा ना कुणासोबत बिझी असता. आपले नुकतंच लग्न झाले. आपल्याला एकमेकांसोबत थोडा वेळ घालवायला हवा. एकमेकांना समजून घ्यायला हवं, अर्जुन म्हणाला. हो, पण काय करणार? आता मी कुणाला नाही म्हणूही शकत नाही ना, मेषाने समजावत उत्तर दिलं. मग असं करूया, काही दिवसांसाठी कुठेतरी बाहेर जाऊया, जिथे फक्त आपण दोघंच असू आणि कोणीही आपल्याला डिस्टर्ब करू नये, अर्जुन मिशाला म्हणाला. सांगा, कुठे जायचंय? मिशाने विचारलं. कुठेही, अर्जुन म्हणाला. मुंबईला जाऊया? मी जान्हवीला भेटून येईन, मेषा म्हणाली. मुंबईचं नाव ऐकताच अर्जुनचा चेहरा उतरला. मेषाजी, आपण इथून सगळ्या तणावापासून दूर जायचं ठरवलंय, म्हणूनच तर बाहेर चाललोय, तो नकार देत म्हणाला. हो, पण तिच्याकडेही फारसा वेळ कुठे आहे? फक्त एकदाच भेटू. तसंच, मेषा समजावत म्हणाली. नाही, मुंबई नाही. मला माहीत आहे तुम्ही तुमच्या मैत्रिणीत गुंतून जाल आणि मी तिथे एकटाच राहीन, अर्जुन ठामपणे म्हणाला. नाही नाही, मी बिझी होणार नाही. आणि मागच्या वेळेस तुम्हीच तर म्हणालात की मला मुंबई दाखवणार आहात. पण मेषा म्हणाली. हो, मी पूर्णपणे रेडी होतो, पण मला काय माहीत होतं की तुमचा भाऊ अचानक येईल, अर्जुन म्हणाला. मलाही काय माहिती होतं, मिशा हसत म्हणाली. म्हणूनच यावेळी आपण कुठेतरी दुसरीकडे जाऊया. तुमच्या मैत्रिणीला कधीही भेटता येईल, अर्जुन म्हणाला. नाही, फक्त एक दिवस तिच्यासाठी हवा आहे. तिचा वाढदिवस येतोय. आपण तिच्या वाढदिवसाला गेलो तर फार छान होईल, मेषा म्हणाली. पण मेषाजी, अर्जुन काही बोलणार इतक्यातच, प्लीज ना, तिच्या प्रत्येक वाढदिवसाला मी सगळ्यात आधी तिला विश करते. आम्ही दोघी तो पूर्ण दिवस एकत्र घालवतो. प्लीज, फक्त एकच दिवस आहे. उरलेले सगळे दिवस मी तुमच्या सोबतच असेन, पक्का, मेषा विनवणीच्या सुरात म्हणाली. अर्जुन थोडा वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला. ठीक आहे, मुंबईला जाऊया, पण तुमच्या मैत्रिणीचा वाढदिवस झाल्यावर आपण थेट लोणावळ्याला जाऊ. ठीक आहे, मेषा आनंदाने म्हणाली. मग उद्याच मी आईशी बोलतो आणि ऑफिसमधून सुट्टीची व्यवस्था करतो, अर्जुन म्हणाला. सुट्टी मिळेल ना, मेषाने विचारलं. मिळायला हवे. सध्या तरी आजीबुवा इथे नाहीत. ते आल्या तर आपल्याला जाऊच देणार नाहीत, अर्जुन म्हणाला. त्या इथेच राहतात का, मेषाने विचारलं. नाही, अधूनमधून येतात. कधी कधी तर 2-2 महिने थांबतात, अर्जुन सांगत होता. दोघंही बोलता बोलता झोपून गेले. दुसऱ्या दिवशी जान्हवी वेळेवर ऑफिसला पोहोचली होती. राजवीर ऑफिसमध्ये येताच ती थेट त्याच्या केबिनमध्ये गेली. गुड मॉर्निंग सर, गोड हसत जान्हवी म्हणाली. जा, कॉफी घेऊन ये, कोट काढत राजवीर म्हणाला. जी, एवढं म्हणून जान्हवी कॉफी बनवायला निघाली. गुड मॉर्निंगचं उत्तर तरी देऊ शकलं असतं ना. किती विचित्र माणूस आहे. अजूनही रागावलेला आहे का? मला वाटलं होतं काल फोनवर बोलल्यानंतर राग नसेल. ती मनातच विचार करत होती.
जान्हवी कॉफी घेऊन आली आणि टेबलवर ठेवली. सर, तुमची कॉफी. हं. लॅपटॉपकडे पाहत राजवीर म्हणाला, काल तुम्हाला नीट झोप लागली का? जान्हवीनं विचारलं. मिस जान्हवी, मी बिझी आहे. त्रास देऊ नका. कप उचलत राजवीर म्हणाला, मी फक्त एवढंच विचारलं की तुम्हाला झोप लागली का? हो किंवा नाही एवढंच सांगू शकता. या त्रास काय? जान्हवी म्हणाली, तुम्ही जाऊ शकता. कॉफीचा घोट घेत राजवीर म्हणाला. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर? जान्हवी बोलणार इतक्यातच. अजूनही इथेच आहात? राजवीर चिडून म्हणाला. हो, जाते. असं म्हणून जान्हवी पाय आपटत बाहेर गेली. काय आहे हे? नीट बोलतही नाहीत. बोलणं तर सोडाच, एकदाही नीट पाहिलं नाही. अजूनही नाराज आहेत का? ती आपल्या डेस्कवर बसली. राजवीरचं असं वागणं तिला अस्वस्थ करत होतं. जान्हवी कामाला लागली. संपूर्ण सकाळभर राजवीरने तिला एकदाही केबिनमध्ये बोलावलं नाही. तिने 2-3 वेळा टेबलवरचा फोन तपासला. फोन तर नीट आहे ना? कुठे बिघडला तर नाही? सरांनी अजून एकदाही बोलावलं नाही. ती स्वतःशीच पुटपुटली. लंचची वेळ झाली. सरांना विचारून येऊया लंचसाठी? असं ठरवून जान्हवी पुन्हा केबिनमध्ये गेली. सर, लंचमध्ये काय खाणार आहात? तिने विचारलं. काहीच नाही, राजवी थंडपणे म्हणाला. पण लंचची वेळ झाली आहे, जान्हवी म्हणाली. राजवीरने घड्याळ पाहिलं आणि पुन्हा लॅपटॉपमध्ये गुंग झाला. तुमच्यासाठी काय आणू? जान्हवीनं पुन्हा विचारलं. काही नाही मिस जान्हवी. एकदा ऐकू नाही आलं का? राजवीर चिडून म्हणाला. मग बाहेर जाऊया ना लंचला? जान्हवी समजवण्याचा प्रयत्न करत होती. तुम्ही इथे काम करायला आला आहात की पिकनिकसाठी? राजवीर उपरोधाने म्हणाला. मी पैसे देईन, जान्हवी म्हणाली. मग जा ना, जाऊन लंच करा. आणि जर कंपनी हवी असेल तर तुमच्या त्या फ्रेंडलाही सोबत घेऊन जा, राजवीर कटाक्षाने म्हणाला. तो आज ऑफिसमध्ये नाहीये, जान्हवी राजवीरला सांगते. ओ, म्हणजे तुम्ही त्याचा सबस्टिट्यूट शोधत आहात? भुवया उंचावत राजवीर विचारतो. नाही, असं मी काहीही म्हटलं नाही, जान्हवी शांतपणे उत्तर देते. मग स्पष्ट सांगतो, मी कुणाचाही सबस्टिट्यूट नाही आणि बनायची माझी इच्छाही नाही. असं म्हणत राजवीर पहिल्यांदाच थेट जान्हवीकडे रोखून पाहतो. मी फक्त सहज विचारलं होतं, यात एवढं रागवण्यासारखं काय आहे? जान्हवी निरागस चेहरा करत म्हणते. राजवीर लॅपटॉप बंद करतो, खुर्चीतून उठतो आणि आपला कोट घालू लागतो. काय झालं? लंचला जाऊया का? जान्हवी उत्साहाने विचारते. नाही, राजवीर थेट नकार देतो. मग कुठे चालात? जान्हवी विचारते. तुम्हाला का सांगू? राजवीर उत्तर देतो. मीटिंगला जाताय का? मी पण येते. नंतर लंच करू, जान्हवी म्हणते. नाही, तुम्ही येणार नाही, राजवीर ठामपणे सांगतो. का? मी का नाही येऊ शकत? मिस मेहतांसोबत जाणार आहात ना? जान्हवी विचारते. नाही, मग मी येतेच ना, जान्हवी म्हणते. नाही. का? मी का नाही जाऊ शकत? जान्हवी पुन्हा विचारते. कारण मी डॉक्टरकडे चाललो आहे, माझी अपॉइंटमेंट आहे, राजवीर अखेर सांगतो. का? तुम्हाला काही त्रास आहे का? जान्हवी काळजीने विचारते. नाही, मी पूर्णपणे ठणठणीत आहे, फक्त रेग्युलर चेकअप आहे, राजवीर म्हणतो. मग मी पण येते, जान्हवी म्हणते. तुम्हाला येण्याची काहीच गरज नाही, राजवीर स्पष्ट सांगतो. का? जान्हवी विचारते. मी जान्हवी, तुम्ही खूप प्रश्न विचारता, राजवीर चिडून म्हणतो. ठीक आहे, तुम्ही डॉक्टरांना भेटून या, आपण नंतर एकत्र लंच करू, जान्हवी म्हणते. तुम्ही लंच करून घ्या, मी लंच करून येईन, राजवीर सांगतो. पण जान्हवी अजून काही बोलणार इतक्यात राजवीर निघून जातो. खडूस, किती खडूस माणूस आहे हा, पाय आपटत जान्हवी चिडून म्हणते. रागावलेली जान्हवी आपल्या डेस्ककडे जाते आणि थोड्या वेळाने संगणकावर काम करू लागते. अजून सर आले नाहीत. डॉक्टरांकडे इतका वेळ लागतो का?
राजवीरची वाट पाहत जान्हवी मनात विचार करते. राजवीर येतात जान्हवी थेट त्याच्या केबिनमध्ये जाते. डॉक्टरांनी काय सांगितलं ते विचारते. राजवीर काहीच उत्तर देत नाही. आपण लंच केलं का? राजवीर गप्प राहिल्यामुळे जान्हवी प्रश्न बदलते. हो केलं. राजवीर थोडक्यात उत्तर देतो. डॉक्टर? जान्हवी पुन्हा बोलू लागते, पण राजवीर तिला मध्येच थांबवतो. आता तुम्ही जा मिस जान्हवी, तुमचं काम करा. मी चालले, पण तुम्हाला काय झालंय? नीट बोलता येत नाही का? मी तरी तुमच्याशी नीटच बोलते, जान्हवी नाराजीने म्हणते. ते तुमचं काम आहे. तुम्हाला माझ्याशी नीटच बोलावं लागेल. हे माझं ऑफिस आहे, तुमचं घर नाही, राजवीर रागात म्हणतो. ठीक आहे, असं म्हणत जान्हवी निघते. आता कुठे चाललात? राजवीर विचारतो. माझं काम करायला, जान्हवी उत्तर देते. जा, राजवीर म्हणतो. मलाही या खडूस माणसाशी बोलायची काहीच इच्छा नाही. उगाच माझंच डोकं खराब आहे, असं मनात म्हणत जान्हवी आपल्या डेस्कवर जाऊन बसते. थोड्याच वेळात जान्हवीचा फोन वाजतो. ते फोन उचलते. केबिनमध्ये या, राजवीर सांगतो. जी, एवढंच बोलून जान्हवी फोन ठेवते आणि केबिनमध्ये जाते. जी सर, तुम्ही बोलावलं? जान्हवी समोर उभी राहत विचारते. हो, आज तुम्हाला माझ्यासोबत माझ्या घरी यावं लागेल, राजवीर जान्हवीला म्हणाला. का सर? जान्हवीनं विचारलं. ते मी तिथे गेल्यावर सांगेन, राजवीर शांतपणे बोला. ठीक आहे, पण 6 वाजण्याआधी मला नक्की सांगा, जान्हवी म्हणाली. का? राजवीरने प्रश्न केला. कारण त्यानंतर मी तुमच्यासोबत येऊ शकणार नाही, जान्हवी उत्तरली. का? का येऊ शकत नाही? राजवीरचा आवाज थोडा कडक झाला. माझा ऑफिसचा वेळ संपेल, जान्हवी म्हणाली. मग काय झालं? आपण ऑफिस टाईम नंतरच जाणार आहोत, राजवीर म्हणाला. नाही, तेव्हा मी येऊ शकत नाही. ऑफिस टाईम संपल्यानंतर मी तुमच्यासोबत कशी येऊ? सॉरी, जान्हवी स्पष्ट बोलली. मी त्यासाठी ओव्हर टाईम देईन, राजवीर म्हणाला. सॉरी, पण मला नकोय. माझं आधीच दुसरं काही प्लॅन आहे. तुम्ही मिस ॲनाला विचारू शकता, ती फ्री असेल तर, जान्हवी ठामपणे म्हणाली. मिस जान्हवी? राजवीर बोलू लागला. जी सर, बोला, जान्हवी म्हणाली. मी तुमच्याशी विचारत नाहीये, सांगतोय, राजवीर थंड आवाजात म्हणाला. आणि मीही सांगते, जान्हवी उत्तरली. तुम्ही माझ्यासोबत येत आहात, हे फायनल आहे, राजवीर म्हणाला. नाही, अजिबात नाही, जान्हवीने नकार दिला. राजवीर आपल्या खुर्चीतून उठला आणि जान्हवीकडे गेला. मला जबरदस्ती करायला भाग पाडू नका मिस जान्हवी, तो तिच्याकडे सरकत म्हणाला. मी काय केलं आहे? जान्हवीने घाबरून विचारलं. आता हट्ट करू नका, तुम्ही माझ्यासोबत येणार आहात, राजवीर म्हणाला. नाही, जान्हवी पुन्हा म्हणाली. राजवीरने जान्हवीचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढलं आणि तिच्या गालावर किस केलं. आता एकदा तरी नाही म्हटलं तर परिणाम वाईट असतील हा, तो तिच्या ओठांकडे पाहत म्हणाला. ठीक आहे, सोडा मला, असं म्हणत जान्हवी तिथून पळून गेली. 6 वाजताच जान्हवी राजवीर सोबत त्याच्या घरी गेली. रस्त्यात दोघेही शांत होते, एकमेकांशी काहीच बोलले नाहीत. जान्हवीने एकही प्रश्न विचारला नाही. तिचं असं वागणं पाहून राजवीर थोडा आश्चर्यचकित झाला.
राजवीर तिला आपल्या खोलीत घेऊन गेला. तुम्ही इथेच बसा, मी आत्ता अंघोळ करून येतो, तो म्हणाला. पण तुम्ही मला इथे का आणलं आहे ते तरी सांगा, जान्हवीनं विचारलं. बसा, मी लगेच येतो, मग सगळं सांगतो, राजवीर म्हणाला. जान्हवी जाऊन सोफ्यावर बसली. राजवीर अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. जान्हवी आजूबाजूला पाहू लागली. राजवीरची खोली खूप मोठी होती. मधोमध बेड होता. संपूर्ण खोली पांढऱ्या रंगाची होती. बेडशीट, फर्निचर सगळंच पांढरं. जान्हवीनं आधी जे बदल केले होते ते सगळे राजवीरने काढून टाकून खोली पुन्हा पूर्वीसारखी केली होती. बेडच्या वर राजवीरचा मोठा फोटो होता, ज्यात तो हातात बास्केटबॉल धरलेला होता. मला काहीच कळत नाही सर, मला इथे का घेऊन आलेत? काहीच सांगत नाहीत, जान्हवी मनातच विचार करत होती. तेवढ्यात राजवीर बाथरूममधून बाहेर आला. तो बाहेर येताच जान्हवी जागेवरून उभी राहिली. तिचे मोठे डोळे आणखीनच मोठे झाले. राजवीर फक्त टॉवेलमध्ये होता. त्याची मस्क्युलर बॉडी आणि सिक्स पॅक ॲप्स खूप आकर्षक दिसत होते. जान्हवी त्याच्याकडे पाहतच राहिली. तिचं तोंड उघडं पाहून राजवीर हसत तिच्याकडे पाहत म्हणाला, तोंड बंद ठेवा मिस जान्हवी. राजवीरच्या आवाजाने जान्हवी भानावर आली. तिने पटकन डोळ्यांवर हात ठेवला. तुम्ही टॉवेलमध्ये इथे का उभे आहात? ती गोंधळून म्हणाली. मी अंघोळ करून आलोय, तर टॉवेलमध्येच येणार ना? राजवीर सहज म्हणाला. पण मला इथे का बोलवलं आहे? जान्हवीनं पुन्हा विचारलं. इतकी घाई कशाला? सगळं सांगतो, राजवीर म्हणाला. तेवढ्यात राजवीरचा फोन वाजला. तो फोन जान्हवी उभी होती त्याच टेबलावर ठेवलेला होता. फोन उचलण्यासाठी राजवीर जसा पुढे झुकला तशी जान्हवी थोडीशी घाबरली. हे काय करताय तुम्ही? जान्हवी थोडी मागे सरकत राजवीरला म्हणाली. फोन घेतोय मी जान्हवी, तुम्हाला काय वाटलं? राजवीर भुवया उंचावत फोन उचलत म्हणाला. काहीच नाही, जान्हवी नजर झुकवत म्हणाली. राजवीरने फोन कानाला लावला. हो, आता पाठवा, आत पाठवा. तुम्ही अजून कुणाला बोलावलं आहे? जान्हवी थोडी आश्चर्यचकित होत विचारते. हो, बोलावलं आहे, राजवीर शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणाला. कोणाला? जान्हवीचं आश्चर्य वाढलं. आत्ताच कळेल, राजवीर तिला थांबायला सांगतो. तोपर्यंत कपडे तरी घाला, जान्हवी त्याच्या अंगाकडे इशारा करत म्हणाली. त्याची गरज नाही, राजवीर नकार देतो. काय, तुम्ही कपडेच घालणार नाही? जान्हवी अजूनच चकित होते. नाही, राजवीर थेट उत्तर देतो. का? जान्हवीला त्याचं वागणं विचित्र वाटत असतानाच दारावर टकटक होते. दार उघडताच 2 परदेशी मुली आत येतात. त्यांना पाहून जान्हवीचे डोळे विस्फारतात. हॅलो हँडसम, दोघी हात हलवत राजवीरला म्हणतात. या कोण आहेत? जान्हवी त्यांच्याकडे पाहून मग राजवीरकडे रोखून पाहत विचारते. दोघीही लाल आणि गुलाबी रंगाच्या नाईटीमध्ये होत्या. आर यू रेडी हँडसम? त्या राजवीर जवळ येत म्हणाला. 1 मिनिट द्या, राजवीर म्हणत जान्हवीकडे पाहतो. ती आधीच रागाने त्याच्याकडे पाहत होती. शुअर, एक मुलगी केसांशी खेळत मोहक नजरेने म्हणाली. हे सगळं काय चाललंय, मला सांगणार आहात की नाही? जान्हवी रागाने विचारते. तेवढ्या दोघी त्यांच्या नाईटीचे नॉट्स सेल करतात. आत त्यांनी खूपच पारदर्शक आणि बोल्ड नाईटी घातलेली होती. हे काय आहे? जान्हवी ओरडते. मी त्यांना बोलावलं आहे, राजवीर शांतपणे म्हणतो. पण का? जान्हवीचा राग अजूनही कमी होत नव्हता. मसाजसाठी, राजवीर उत्तर देतो. काय? जान्हवी धक्क्यात विचारते. हो, राजवीर म्हणतो. मग मला इथे का बोलावलंय?
जान्हवी रागाने त्याच्याकडे पाहत तिथून निघायला लागते. राजवीर तिचा हात पकडून तिला थांबवतो. तुम्ही लक्ष ठेवण्यासाठी. कशावर लक्ष ठेवायचे? दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते. जान्हवीचा हात अजूनही त्याच्या हातात होता. की माझ्याबरोबर काहीही चुकीचं होऊ नये, राजवीर म्हणतो. तुमचं डोकं ठीक आहे का? जान्हवी संतापून म्हणते. हो, पूर्णपणे ठीक आहे, राजवीर उत्तर देतो. मी इथून चालले, जान्हवी म्हणत निघू पाहते, पण राजवीर तिचा हात सोडत नाही. तुम्ही कुठेही जाणार नाही, तो तिच्या हातावर पकड घट्ट करत म्हणतो. मी जाणारच. जान्हवी दुसऱ्या हाताने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला नेमकं काय हवं आहे? राजवीर विचारतो. आणि तुम्हाला काय हवं आहे? जान्हवी प्रतिप्रश्न करते. तुम्हाला वाटतं ना मी तुमचा पाठलाग थांबवावा, तुम्हाला त्रास देऊ नये, राजवीर तिच्या कमरेभोवती हात घालत म्हणतो. जान्हवीचे हात नकळत त्याच्या शर्टलेस छातीवर जातात. डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की मसाज घेतला तर माझी झोपेची समस्या कमी होऊ शकते. कदाचित मसाज दरम्यान मला झोप येईल, तेव्हा मसाज नंतर तुम्ही त्यांना बाहेरपर्यंत सोडून द्यायचं आहे. एकदा मला नीट झोप लागली तर मी कायमचा तुमचा पाठलाग सोडून देईन, राजवीर शांतपणे सांगतो. हे काम तुम्ही कुणालाही सांगू शकता. मी का करावं? जान्हवी ठाम नकार देते. तुमच्याशिवाय मी कुणावरही इतका विश्वास ठेवत नाही, राजवीर म्हणतो. पण मला इथे थांबायचं नाही, जान्हवी म्हणते. फक्त 1-2 वेळांचीच गोष्ट आहे. एकदा मी कम्फर्टेबल झालो की पुन्हा कधी सांगणार नाही, राजवीर समजावतो. मला इथे थांबून करायचे का काय? जान्हवी विचारते. जर मी झोपलो तर त्यांना बाहेरपर्यंत सोडायचं आणि एवढंच पाहायचं की माझ्याबरोबर काही चुकीचं होऊ नये. कराल ना? राजवीर विचारतो. ठीक आहे, फक्त यावेळी, जान्हवी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणते. ठीक आहे म्हणत राजवीर तिचा हात सोडतो. तोपर्यंत त्या दोन्ही मुली राजवीर आणि जान्हवीकडे कुतूहलाने पाहत होत्या. जान्हवीपासून दूर होताच एक मुलगी म्हणाली, लेट्स गो हँडसम. शुअर, असं म्हणत राजवीर बेडवर आडवा होतो. जान्हवी तिथेच उभी राहते. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. जसजशा त्या मुली राजवीरकडे सरकू लागतात तसं तिच्या मनात अजीब वेदना दाटून येतात. जणू तिची एखादी मौल्यवान गोष्ट कुणीतरी तिच्यापासून दूर नेत आहे. हे काय विचित्र आहे. मसाजसाठी मुली आणि तो डॉक्टरही कसली तरी अजब सल्ला देतोय, असं ती मनातल्या मनात पुटपुटते. असंही कुठे होतं का? या मुलींनी कसे कपडे घातले होते? जणू कपडे घातलेच नाहीत. मसाज घ्यायचाच असेल तर मुलांकडून का नाही, फक्त मुलींकडूनच घ्यायचा, असा काही नियम आहे का? आणि मसाजसाठी इतके उघडे कपडे घालायची काय गरज होती? नीट असं सुसंस्कृत कपडेही घालता आले असते. त्या दोन्ही मुली राजवीरला तेल लावून मसाज करू लागल्या. तसंच जान्हवीने आपला चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला. राजवीरला कुणी दुसरं स्पर्श करत आहे हे तिला पाहावत नव्हतं. राजवीरनेही आपली मूठ घट्ट आवळली होती. त्या मुलींचा स्पर्श त्यालाही अजिबात आवडत नव्हता. अजून 1 मिनिटही झालं नव्हतं. ज्या क्षणी एका मुलीचा श्वास राजवीरच्या मानेजवळ जाणवला, तो तडक उठून बसला. दुसरी मुलगी त्याच्या छातीवर हात फिरवू लागली. हे दृश्य पाहताच जान्हवीच्या डोळ्यात पाणी तरळलं. आता तिला हे सगळं पाहणं अशक्य झालं होतं. ती तिथून निघून जाणार इतक्यातच राजवीर बेडवरून उभा राहिला. व्हॉट हॅपन हँडसम? बेडवरच पडलेल्या त्या दोघांपैकी एकीने विचारलं. आय कांट टेक इट, प्लीज यू कॅन गो, राजवीर थंड पण ठाम आवाजात म्हणाला. बट व्हाय? एक मुलगी आश्चर्याने म्हणाली. प्लीज, असं म्हणत राजवीरने हाताने त्यांना दरवाजाकडे जाण्याचा इशारा केला. कम ऑन बेबी, असं म्हणत एका मुलीने त्याच्या छातीत हात घातला.
राजवीरने ताबडतोब तिचा हात झटकला. आय थिंक यू हॅव टू गो. व्हॉट द हेल इज गोइंग ऑन? दुसरी मुलगी चिडत बेडवरून उठत म्हणाली. त्या दोघी जाण्यास तयार नसल्याचं पाहून राजवीरने सिक्युरिटीला बोलावून त्यांना बाहेर पाठवून दिलं. आर यू मॅड? डिस्गस्टिंग असं ओरडत शिव्या देत त्या मुली निघून गेल्या. राजवीर डोकं धरून बेडवर बसला. काय झालं? तुम्ही त्यांना का पाठवलंत? जान्हवी विचारत होती. त्यांच्या जाण्यामुळे ती आतून खूपच खुश होती, पण राजवीरची अवस्था पाहून तिला वाईटही वाटत होतं. माहीत नाही, माझ्याकडून होतच नाहीये. मी खूप त्रस्त झालो आहे स्वतःपासून, या झोपेपासून. राजवीर पूर्णपणे थकलेला दिसत होता. जान्हवी मनातल्या मनात आनंदी होती, पण राजवीरचं दुःख पाहून तिचं मन द्रवलं. काही होत नाही, काळजी करू नका, सगळं नीट होईल, असं म्हणत जान्हवीनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. कधी होईल ठीक? काहीच ठीक होणार नाही, असं म्हणत राजवीरने जान्हवीला घट्ट मिठीत घेतलं. तो फक्त टॉवेलमध्ये होता. राजवीर इतका जवळ असल्याने जान्हवीचं हृदय जोरात धडधडू लागलं. काहीही न विचार करता तिनेही त्याला मिठी मारली आणि हळूच त्याचे केस कुरवाळू लागली. दोघांचेही डोळे बंद होते. एकमेकांच्या सुगंधात ते हरवून गेले होते. राजवीरने जान्हवीला आपल्या मांडीवर बसवलं होतं. दोघेही पूर्णपणे एकमेकांत गुंतले होते. एकमेकांपासून वेगळं व्हावंसं कुणालाच वाटत नव्हतं. थोड्या वेळाने जान्हवीने स्वतःला सावरत त्याचा चेहरा दोन्ही हातात घेतला. काळजी करू नका, मी आहे ना. तुमच्या झोपेच्या सगळ्या प्रॉब्लेम्स मी सोडवीन. पक्क? राजवीरने तिच्याकडे पाहत विचारलं. बिलकुल पक्क, माझ्यावर विश्वास ठेवा, जान्हवी हसत म्हणाली. आय ट्रस्ट यू मिस जान्हवी. राजवीर प्रेमाने तिच्याकडे पाहत म्हणाला. तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला मसाज करू? जान्हवीने विचारलं. हो नक्की, मग तर मला पक्की झोप लागेल, राजवीर म्हणाला. मग चला झोपूया, जान्हवी म्हणाली. इथे नाही, दुसऱ्या रूममध्ये जाऊया, राजवीर म्हणाला. का? इथे का नाही? जान्हवी थोडी आश्चर्याने विचारू लागली. मी उद्या बेडशीट बदलून घेईन, मगच हा बेड वापरेन, राजवीर शांतपणे म्हणाला. ओके, जान्हवी म्हणाली. चालूया? राजवीर भुवया उंचावत विचारत म्हणाला. हो, जान्हवीने मान हलवत होकार दिला. जान्हवी त्याच्या मांडीवरून खाली उतरली. तेवढ्यात राजवीरने तिला उचलून आपल्या कुशीत घेतलं. हे काय करताय? जान्हवी लाजत त्याला थांबवत म्हणाली. आत्ताच तर सांगितलं ना, दुसऱ्या रूममध्ये जाणार आहोत, असं म्हणत राजवीर तिला कुशीत घेऊन पुढे चालू लागला. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.